आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना पालघरमध्ये नामुष्कीची वेळ आली आहे। 30 ऑगस्ट रोजी सागर वाघ या मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता। त्या मुलाच्या कुटुंबियांना भेटायला काल विष्णू सावरा गेले होते। त्यावेळी सावरा यांना सागरच्या कुटुंबियांनी दारातूनच हाकलून लावलं। 15 दिवस भेटायला वेळ मिळाला नाही का असा संतप्त सवाल सागरच्या कुटुंबियांनी विचारला। दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा पाहूया। बोला 15 दिवसानंतर आलेत। बोला 15 का 20 दिवसाने येईन। बोला मी आलो म्हणजे येऊ नाही का? आले तुम्ही माझी जबाबदारी पहिल्या दिवशी यायला पाहिजे। जबाबदारी आहे म्हणून आलो। पहिल्या दिवशी यायला पाहिजे तुम्ही। आम्ही स्वागत केलं। त्याचा पेपर वाचताना आता माझे गरीब याचे दराचे येतात तुम्ही काय देता तुम्ही? आमची ही परिस्थिती याची परिस्थिती आहे सगळ्यांचीच नाही बाई, सुद्धीवर येळवर सगळ्यांची नाही भेटत आता तुमचं असं झालंय दुसऱ्यांचं होऊ नये। आमचे गरीब लोकांचं कोण सोय करणार? 4 महिने आम्ही एवढं त्याला 4 महिने केलं पाहिजे पाहिजे। आम्ही घेतली नाही ती करा आम्ही ते टायमाला तुम्ही नाही ते टायमाला पण पेपर चालू होतं ना एवढ्यासाठी यांना सगळ्यांना बोलून घेतले का तुम्ही? काल पण येऊन गेले ते रोज दिवस यायचे पाहायला यायचे। तुम्ही आले कोणी? सरकारची जबाबदारी आहे मुलांना काय ठेवलं? आम्ही येऊ नये का असं वाटत नाही येणार। आदिवासी विकास मंत्री आणि कुपोषित मुलं लाखो रुपये त्यांच्या दौऱ्यावर खर्च गरीबाला द्या ना। तुला कोणी 5 रुपये दिले? कुपोषित मुलांना आई वडिलांसाठी खर्च करा, मुलांवर खर्च करा। 270 पोरांची ट्रीटमेंट आम्ही आमची जबाबदारी काय केलं तुम्ही? तुम्ही फक्त वाद घालायसाठी आलेला तुम्ही वादच घाला। आम्ही वादच घालतो। काही करू नका। बरोबर आहे। तुम्ही काय केलं? सगळं करा। 600 पोरं मेली, 600 पोरं मेली। आम्हीपेक्षा भयानक झालं। अजून काय करणार? असू दे ना मग, असू दे माझं नाव ऐका। 600 पोरं मेली असू दे। 600 पोरं मेली असू दे। त्याच्यावरती उपाययोजनाच करतो आम्ही। कोण करतो? काय करता? आम्ही करतो, सरकार म्हणून करतो। बघा काल पालघरमध्ये नेमका काय प्रकार घडला ते आपण बघितलं आणि याच संदर्भात आपल्याशी बोलायला आता शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आहेत। नीलमताई, आपण बघितलं विष्णू सावरा यांनी कशा पद्धतीची भाषा वापरली आणि कशा पद्धतीची त्यांनी उत्तर दिली। काय तुमचं म्हणणं आहे नेमकं या सगळ्यावर? एकतर एका छोट्या बालकाचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक मुलं, मग ते पालघर जिल्हा असेल, मेळघाट असेल, इथे कुपोषण आणि मृत्यू अनेक वर्षापासून या दुःखदायक घटना घडत आहे। विशेषतः मला तर आठवते, स्वतः मी विद्यार्थी दशेत असल्यापासून म्हणजे 25-30 वर्षापासून तिथे अनेक संस्था, संघटना आणि सरकार प्रयत्न करत आहे। परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारनी बोलाचाली होणं आणि त्या कुटुंबाचं दुःख जे आहे तो आक्रोश आहे सगळा जो आहे तो, त्यामुळे तिथे त्या कुटुंबाच्या बरोबर कोण कार्यकर्ते असतील त्यांच्याशी किंवा त्यांच्याशी हे जे काही वादविवादाचा प्रसंग घडलाय तो दुःखदायक आहे। पण 2 दिवसापूर्वीच राज्यपालांनी डहाणू, पालघर, मोखाडा भागामध्ये भेट दिल्यानंतर तीव्रपणे चिंता व्यक्त केली होती आणि अशी वृत्तपत्रात बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये आदिवासी विभाग, आरोग्य विभाग आणि महिला बाल विकास विभाग यांनी एकत्रितपणे याबद्दलची कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे। मुळात मुद्दा असा आहे की केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येणारा निधी, त्या राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी, त्याच्यामध्ये काही कमतरता किंवा त्रुटी आली आहे का हे तपासून पाहायला पाहिजे। कारण तसं अनेक वेळेला सभागृहात चर्चा झाल्यावरती त्या पद्धतीने स्पष्ट झालेलं नव्हतं आणि दुसरं निधी उपलब्ध असून सुद्धा काही कार्यवाहीमध्ये त्रुटी राहत असतील तर त्याच्यामध्ये हे कोण नक्की जबाबदार आहे की जेणेकरून अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून प्रत्येकाचा रोख असला पाहिजे असं मला वाटतं। मी स्वतः या संदर्भामध्ये पाठपुरावा करीन आणि शिवसेनेचे आमचे जे आदित्य ठाकरे आहेत युवा नेते, त्याचबरोबर अनेक आमदार यांनी वेळोवेळी या परिसरामध्ये कार्य केलेलं आहे। पण असं घडून सुद्धा आदिवासींपर्यंत पोहोचण्यामध्ये एकूण यंत्रणा कमी पडते अनेक कारणांनी आणि आदिवासी समाजाला सुद्धा रोजगाराचा प्रश्न आहे,
त्याचबरोबर स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे, बरोबर. आदिवासी मातांचं बालविवाहाचं वय आहे, अशा अनेक मुद्दे आहेत. पण मला एवढंच वाटतं की ही घटना घडायला नको होती आणि अशा पद्धतीने दुःखामध्ये असणारे कुटुंबीय अनेक वेगवेगळी वक्तव्य करतात, परंतु ती आपण त्याच्या भावना त्याच्या मागची समजून घेतली पाहिजे आणि संयम पाळणं हे शेवटी राजकीय कार्यकर्त्यांसाठी पण आवश्यक आहे. खरंय तुमचं निलमताई, पण आपण बघितलं की आदिवासी विकास मंत्री स्वतः विष्णू सावरा आहेत आणि जेव्हा एका कार्यकर्ता त्यांना प्रश्न विचारतो 600 मुलं आतापर्यंत या कुपोषणामुळे मेली आणि त्यावर विष्णू सावरा यांनी अशा प्रकारचं उत्तर दिलं, मग असू दे ना, तर मग या संपूर्ण वक्तव्यावर तुम्ही काय म्हणाल? एक असं आहे की ह्याच मंत्री महोदयांनी ज्यावेळेला वर्ध्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेमधल्या मुलीवर बलात्काराची घटना घडली आणि आम्ही सभागृहामध्ये मी मागणी केली की तुम्ही याची चौकशी करा, तर त्यांनी ती काही क्षणामध्ये मान्य करून आत्मपरीक्षणाची तयारी दाखवलेली आहे. आजही त्या कमिटीचा दौरा आमचा 23-24 तारखेला जव्हार मोखाडा भागात आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून जे काही वक्तव्य झालं त्याचं मी समर्थन करणार नाही, परंतु त्या एका वाक्याच्या पाठीमागे त्यांचे जे काही उद्वेग असेल तर त्या उद्वेगातून त्या गोष्टी बोलल्या असतील, त्या समर्थनीय नाहीयेत. परंतु ते एक वाक्य बोलले म्हणजे त्या मधलं संपूर्ण त्यांची कुठलीच त्यांना चिंता नाहीये, अशा निष्कर्षापर्यंत सरकार काही बेफिकीर आहे, अशा निष्कर्षापर्यंत जाणं मला योग्य वाटत नाही. स्वतः मुख्यमंत्री आणखीन अन्य संबंधित मंत्री आणि स्वतः विष्णू सावरा याच्यामध्ये सुधारणेचा प्रयत्न करतील अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. अगदी धन्यवाद निलमताई या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. बघा, आपण बघतोय की काल आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा खरं तर पालघरमध्ये गेले होते. कुपोषणामुळे सागर वाघ या बालकाचा मृत्यू झाला आणि त्याच्याच कुटुंबियांना भेटायला विष्णू सावरा गेले होते. पण कशा पद्धतीनं विष्णू सावरा यांनी त्या कुटुंबियांशी संभाषण केलं हे आपण बघितलं.